काँग्रेसला विधानसभेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे। शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिला तर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी काँग्रेसमध्ये विशेष चुरस आहे। राज्यात 15 वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत अवघ्या 42 जागांवर विजय मिळवता आला। काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत अपयश आलं असलं तरी पदावरून काँग्रेसमध्ये नेहमी होणारी स्पर्धा आणि चुरस यावेळीही दिसून येते। काँग्रेसमध्ये आता स्पर्धा सुरू झालीये ती विधिमंडळ पक्षनेते पदासाठी। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव या पदासाठी सगळ्यात पुढे आहे। मात्र त्यांच्या नावाला काँग्रेसमध्ये तीव्र विरोध होतोय। पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये पूर्वीपासूनच नाराजी होती। मात्र ही नाराजी आणखीन वाढली ती मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदर्शबद्दल केलेल्या एका विधानामुळे। काँग्रेसच्याच 3 माजी मुख्यमंत्र्यांना त्यांनी या विधानामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन उभं केलं होतं आणि यात समावेश होता माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांचा। सुशीलकुमार शिंदे यांनी तर थेट सोनिया गांधींना फोन करून चव्हाणांविरोधात तक्रार केली आहे। दुसरीकडे या पदासाठी पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेटी घेतल्याचं समजतंय। पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतून पाठिंबा मिळाला नाही तर विधिमंडळ पक्षनेते पदावर त्यांच्याऐवजी स्पर्धेतील इतर कुठल्याही एका नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे। ज्या नेत्याची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होईल तोच विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल। या पदाशिवाय प्रदेशाध्यक्ष पदासाठीही पक्षात तीव्र चुरस निर्माण झाली आहे। प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राजीनामा दिलाय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणे यांची नावं या पदासाठी चर्चेत आहेत। सत्ता असो वा नसो पदावरून प्रत्येक पक्षात संघर्ष हा असतोच असतो याचंच हे द्योतक आहे। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।